This is today's Ayurveda platform. This lecture is pre-recorded session. नमस्कार, मी डॉक्टर दीपांजली राजाराम जाधव. आपण पदार्थ विज्ञानमध्ये तीन दर्शन बघितले: सांख्य दर्शन, योग दर्शन आणि वैशेषिक दर्शन. त्यामध्ये सांख्य दर्शन आणि वैशेषिक दर्शननी जे वाद एक्सप्लेन केले ते वाद आज आपण आजच्या लेक्चरला बघूया. तर सत्कार्यवाद हा सांख्य दर्शनाने ऍक्सेप्ट केला आणि हाच वाद आयुर्वेदानेही ऍक्सेप्ट केलाय. तर सत आणि असत अशा आयुर्वेदातले दोन पदार्थ असतात: सत पदार्थ आणि असत पदार्थ. तर सत्कार्यवादमध्ये सांख्यदर्शनाने असं सांगितलं की सत पदार्थापासून किंवा सत गोष्टींच्या पासून सतच गोष्टी तयार होऊ शकतात. असत गोष्टींच्या पासून सत गोष्टी कधी तयार होत नाहीत आणि सत गोष्टींपासून कधी असत गोष्टी तयार होत नाहीत. सत म्हणजे एक्झिस्टिंग, असत म्हणजे नॉन एक्झिस्टिंग. त्यानंतर कार्य. कार्याच्या बाबतीत जेव्हा त्यांनी सत आणि असत सांगितलं त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की कार्य इज नथिंग बट अ डिफरंट अवस्था ऑफ द कारण. इट विल नेव्हर गेट्स न्यूली डेव्हलप. कार्य कधीही नवीन उत्पन्न होत नाही. ती फक्त कारणाची एक वेगळी अवस्था असती. फॉर एक्झाम्पल, आपण जर बँगल्स घेतल्या हातातल्या सोन्याच्या, तर सोन्याची बांगडी ज्यावेळेला आपण म्हणतो, तर ते सोनं हे त्याचं कारण आहे किंवा गोल्ड हे त्याचं कारण आहे. आणि त्याच्यापासून बँगल तयार केली म्हणजे नवीन उत्पन्न नाही झाली ती बँगल, किंवा नवीन उत्पन्न नाही बांगडीशी नवीन उत्पन्न नाही झालं. ते फक्त सोन्याचं एक शेप मधून दुसऱ्या शेप मध्ये गेलं. फक्त त्याची अवस्था बदलली, त्याचा आकार बदलला. कारणापासून कार्याची उत्पत्ती होताना सत्कार्यवादानुसार कार्य हे कारणामध्ये अव्यक्त अवस्थेत प्रेझेंट असतं. फक्त शेप बदलली, अवस्था बदलला की कारणातून कार्याची उत्पत्ती होती. बेसिक प्रिन्सिपल आहे सत्कार्यवादचं हेच की कार्य इज ऑलवेज प्रेझेंट इन द कारण इन अव्यक्त अवस्था. हा सत्कार्यवादचा श्लोक आहे जो तुम्हाला बाय हार्ट असणं कंपल्सरी आहे. सत्कार्यवाद हा शॉर्ट एसचा क्वेश्चन आहे. असत करणात, उपादान ग्रहणात, सर्व संभव भावात, शक्तस्य शक्य करणात, कारण भावाच्य सत्कार्यम. सांख्यकारिका 9वा श्लोक. तर पहिलं असत करणात. फॉर प्रोडक्शन ऑफ सत्कार्य ऑलवेज कारण मस्ट ऑलवेज बी द सत. म्हणजे एखादं सत कार्य तुम्हाला करायचं, एखादं एक्झिस्टिंग कार्य तुम्हाला घडवायचंय, तर त्याचं कारण हे नेहमी सतच पाहिजे. असत कारणापासून सत कार्य कधीही प्रोड्यूस होऊ शकत नाही. तिलतैल हे सत कार्य आहे. तैल किंवा तेल हे जर आपण सत कार्य धरलं तर त्याचं कारण हे तिळच पाहिजे. तिळापासूनच तिळाचं तेल तयार होईल. तिळाचं तेल तयार करायचंय, हे सत्कार्य तयार करायचं, तर त्याच्यासाठी तुम्ही शेंगदाणे घेतलेत. इफ यू वॉन्ट टू प्रिपेअर द तिला तैल अँड इफ यू हॅव टेकन द कारण ॲज अ ग्राउंडनट्स, देन इट इज नॉट पॉसिबल बिकॉज ग्राउंडनट्स विल ऍक्ट एज अ असत कारण फॉर तिला तैल. इफ यू वॉन्ट टू प्रिपेअर द ग्राउंडनट ऑइल, देन that will be the satkarya. Then your karana must be satkarana. That must be the groundnuts. तुम्हाला शेंगदाण्याचं तेल तयार करायचं तर शेंगदाणेच कारण घेतलं पाहिजे. तुम्हाला दही तयार करायचं तर तुम्हाला दूधच कारण घेतलं पाहिजे. इट इज नॉट पॉसिबल टू प्रोड्यूस द तिल तेल फ्रॉम दी सॅट. वाळूपासून तेल नाही बनवू शकत. हे लक्षात ठेवा. जे तुम्हाला कार्य प्रोड्यूस करायचंय तेच आणि त्याच्याशीच निगडीत असलेलंच तुम्हाला कारण घेतलं पाहिजे. हा पहिला क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया उपादान ग्रहणात. उपादान मीन्स नियरर, ग्रहण मीन्स टू टेक. फॉर प्रोडक्शन ऑफ कार्य द नियरर कारण मस्ट हॅव टू बी सिलेक्टेड. त्याच्याशी जवळच कारण तुम्हाला घेतलं पाहिजे. दही जर तुम्हाला बनवायचंय तर तुम्हाला दुग्धच घेतलं पाहिजे. तिथं तुम्हाला पाणी घेऊन चालत नाही. नियरेस्ट, त्याच्या नियरेस्ट जे आहे, तुम्हाला जर करडईचं तेल बनवायचं तर तुम्हाला करडईच घेतली पाहिजे, कारण तेच त्याला नियरेस्ट आहे. तुम्हाला जर बर्फ बनवायचंय, इफ यू वॉन्ट टू प्रिपेअर दी आईस, देन यू मस्ट हॅव टू टेक द वॉटर ॲज कारण. जर पित्त प्रकोप हे जर आपण कार्य धरलं, इफ वी हॅव कन्सिडर्ड द पित्त प्रकोप ॲज अ कार्य, देन द नियरेस्ट कारण विल बी तीक्ष्ण, उष्ण, आहार विहार. दॅट इज कॉल्ड ॲज अ उपादान ग्रहणात. उपादान मीन्स नियरर, ग्रहण मीन्स टू टेक. थर्ड क्रायटेरिया, सर्व संभव भावात. विथ द हेल्प ऑफ ऑल कारणास द प्रोडक्शन ऑफ ऑल कार्य इज नॉट पॉसिबल. कुठलंही कार्य ज्या वेळेला तुम्हाला प्रोड्यूस करायचंय किंवा उत्पन्न करायचंय त्यावेळेला त्या कार्यासाठीचं कारण हे स्पेसिफिक असतं. सगळीच कारण घेतली तर त्याच्यापासून सगळ्याच गोष्टी प्रोड्यूस होऊ शकत नाहीत. इफ यू वॉन्ट टू प्लांट द मँगो ट्री, देन यू मस्ट हॅव टू टेक द मँगो सीड. इट इज नॉट पॉसिबल टू प्लांट द मँगो ट्री विथ द हेल्प ऑफ ऑरेंज सीड्स.
कुठलंही कारण घेतलं तर त्याच्यापासून काहीही कार्य उत्पन्न होईल असं शक्य नसतं. विथ द हेल्प ऑफ ऑल कारणास प्रोडक्शन ऑफ ऑल कार्य इट इज नॉट पॉसिबल. सर्व संभव सगळ्याच गोष्टींच्या पासून सगळ्याच गोष्टी प्रोड्यूस होतील सर्व संभव अभावात. विथ द हेल्प ऑफ ऑल कारणास प्रोडक्शन ऑफ ऑल कार्य इज नॉट पॉसिबल. जसं मी इथे एक्झाम्पल दिलं, मँगो सीड कॅन प्रोड्यूस ओनली मँगो ट्री. जर तुम्ही ऑरेंज सीड लावलं तर ऑरेंज ट्रीच येणार. तुम्ही जर केळाचं झाड लावलं तर केळाचंच झाड येणार. केळाचं झाड लावलं म्हणून त्याच्यापासून तुम्ही मँगो नाही, आंबा नाही तुम्ही एक्सपेक्ट करू शकत, कारण ते पॉसिबल नाही. सगळ्याच कारणांच्या मध्ये सगळीच कार्य प्रोड्यूस करायची क्षमता नसती. हा थर्ड क्रायटेरिया झाला. नेक्स्ट, फोर्थ क्रायटेरिया, शक्तस्य शक्य करणार. कारण मस्ट हॅव सफिशियंट पोटेन्सी टू प्रोड्यूस दॅट कार्य. इथे एक्झाम्पल दिलंय, 2 years बॅक मँगो सीड इज नॉट हॅव्हिंग सफिशियंट पोटेन्सी टू प्रोड्यूस द मँगो ट्री इन टुडे. जे तुम्ही कारण चॉईस करता, व्हॉट एव्हर दी कारण यू विल चॉईस, दॅट मस्ट हॅव दॅट मच सफिशियंट पोटेन्सी टू प्रोड्यूस दॅट कार्य. If you want to use the Chitrakadivati for Agnidipana, and if you are having Chitrakadivati 5 years back and you are giving that to patient today, then it is not possible. प्रत्येक गोष्ट तुम्ही ज्यावेळेला मॉडर्नचे मेडिसिन सुद्धा ज्यावेळेला वापरता त्याच्यावरती एक्सपायरी डेट लिहिलेली असती. वाय दे हॅव मेन्शन द एक्सपायरी डेट? बिकॉज विदिन दॅट टाइम पिरियड ओनली दॅट मेडिसिन इज हॅव्हिंग मॅक्सिमम इट्स पोटेन्सी. सो चूर्ण असं वरिष्ठ लाईफ टाइम चालतात, ठीक आहे, पण चूर्ण 1 वर्षापर्यंत चालतं. तुम्ही 3 years बॅक चूर्ण वेन यू आर युझिंग टुडे, इट इज नॉट पॉसिबल. इट इज नॉट पॉसिबल. इट इज नॉट हॅव्हिंग सफिशियंट पोटेन्सी टू क्युअर दॅट डिसीज. त्यामुळे 2 वर्षापूर्वीच तुम्ही बी घेतलं आणि आता तुम्ही जमिनीत टाकलं आणि आता तुम्ही एक्सपेक्ट करताय की त्याच्यापासून आंब्याचं झाड यावं, तर ते पॉसिबल नाही. कारण त्या बी मध्ये तेवढी सफिशियंट पोटेन्सी नाही की आता ते झाड प्रोड्यूस करू शकेल. त्याला म्हणायचं शक्तस्य शक्य करणं. पाचवा क्रायटेरिया, कारणभावात. द क्वालिटीज ऑफ द कारण विल बी कंटिन्यूड टुवर्ड्स द कार्य बिकॉज कार्य इज नथिंग बट डिफरंट अवस्था. जे काही तुमच्या कारणच्या क्वालिटीज आहेत, जे काही गुण आहेत, ते कार्यामध्ये कंटिन्यू होतात, कारण कार्य ही कारणाची फक्त अवस्था बदल आहे. क्वालिटीज ऑफ द कारण कंटिन्यू होतात कारण कार्य इज नथिंग बट अ डिफरंट अवस्था ऑफ दॅट. कार्य इज नथिंग बट अ डिफरंट अवस्था ऑफ दॅट कारण. जे काही तुम्ही झाड बी लावता त्याचंच पुढे झाड होतं आणि त्याच्यापासून जे पुढे फळं येतात त्यामध्ये जे बियाचे गुण आहेत तेच पुढे कंटिन्यू होतात. आंब्याचं कोय लावली तर आंब्याचं जे फळ येतं पुढचं त्याच्यामध्ये त्या क्वालिटीज कंटिन्यू होतात. जर तुम्ही तीक्ष्ण उष्ण आहार सतत घेत राहिलात तर ते कारण झालं तुमचं पुढे पित्त दोष प्रकोप होईल आणि पित्ताच्या त्याच्यानंतर तुमचे सिमटम्स चालू होतील, दाह सगळ्यात मोठं, संताप, जे तुमच्या शरीराला तीक्ष्ण उष्ण असेच फिलिंग्स देते. ह्याचा अर्थ जे तुम्ही हेतू ग्रहण करताय, व्हॉट एव्हर द हेतूज यू विल टेक, दॅट इज तीक्ष्ण उष्ण आहार विहार, इट विल ऍक्ट एज अ पित्त प्रकोप because they are similar to pitta, and whatever the symptoms you will show, that you will feel the daha, you will feel the santapa, these are similar to tikshna and ushna. So whatever the karan is there, same qualities will be continued to its karya. हा सत्कार्यवाद झाला. ह्याचं क्लिनिकल ऍप्लिकेशन, षट पदार्थ हे जर कारण आहेत तर आरोग्य हे तुमचं कार्य आहे. म्हणजे षट पदार्थ विल ऍक्ट ऍज अ कारण, सत्कारण फॉर युअर दीर्घायु और आरोग्य ऍज अ कार्य. हेतू, वॉट एव्हर दी हेतूज विल बी देअर. इट इज तीक्ष्ण उष्ण हेतू, तीक्ष्ण and उष्ण आहार विहार, इट विल बी फॉर दोषदृष्टी, it will be for pitta prakop. Then if you are taking ruksha shita आहार विहार, it will be the vata prakop. दोष दुष्टी, दुष्टी शब्द मी का घातला, कारण इथे दोषांची वृद्धी दोषांचा क्षय दोन्ही वर्ड्स येतात दुष्टीमध्ये. त्यामुळं तुम्ही काय पद्धतीने हेतू घेता त्या पद्धतीने दोषांची दुष्टी होईल. जर तुम्ही क्षय करणारे हेतू घेत असाल तर ऑब्व्हियसली दोषांचा क्षय होईल, ते सत्कार्य असेल. शुक्र शोणित संयोग हे कारण आहे, गर्भ हे कार्य आहे. ह्या पद्धतीने तुम्ही क्लिनिकल ऍप्लिकेशन लिहू शकता सत्कार्यवादचं. नेक्स्ट आपला वैशेषिक दर्शननी सांगितलेला परमाणुवाद. द लास्ट पार्टिकल ऑफ द सबस्टन्स विच कॅन नॉट बी फर्दर डिवायडेड इज कॉल्ड ॲज परमाणु. पदार्थाचा असा शेवटचा किंवा अगदी शेवटचा असा कण की ज्याचं कुठंही परत एकदा विभाजन होऊ शकत नाही. जे आपण वैशेषिक दर्शनमध्ये बघितलं की
अंधाऱ्या खोलीत खिडकीतून येणाऱ्या कवडशात जे धुलीकण दिसतात, त्या धुलीकणांचा एक धूल त्या सगळ्या याच्यातून एक धुलीकण आपण घेतला, त्याचं डिव्हिजन करत गेलो, तर 1/6 पार्ट जो येईल, त्या 1/6 पार्टला परमाणू म्हटलंय. त्यामुळे ज्याचं पुढे डिव्हिजन नाही होऊ शकत, विच कांट बी फर्दर डिवाइडेड. परम हायेस्ट वन किंवा लास्ट वन, आणि अणु मीन्स विच डिनोट्स द मेजरमेंट, म्हणजे मायन्यूटेस्टच्या पण खालचं, इतकं आपण मायन्यूट म्हणू शकतो, त्याला म्हणायचं अणु. परमाणू हे नित्य असतात. त्याला दोन म्हणजे त्याचे दोन मेनली एम्स आहेत. पहिलं परमाणू, द साईज ऑफ एनी सबस्टन्स डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑर द संख्या ऑफ द परमाणू इन दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स. कुठलाही तुम्ही पदार्थ घ्या, कुठलंही तुम्ही द्रव्य घ्या, ते कशावरती त्याचा साईज डिपेंड आहे, तर त्याच्यामध्ये किती परमाणू आहेत, ते किती अमाऊंट मध्ये आहेत, किती संख्यामध्ये आहेत. इथं तुमचा मॉडर्नचा व्हॉल्यूम कन्सेप्ट येतो, व्हॉल्यूम किंवा मास हा जो तुमचा कन्सेप्ट आहे तो इथे येतो. पाकज क्रिया सेकंड, चेंजेस ऑकर्ड ऍट द ॲटॉमिक लेवल विच कॅन बी कोरिलेटेड विथ केमिकल चेंजेस. आता केमिकल चेंजेस, आंबा तुमची कच्ची कैरी आहे, ती चेंज होती आणि पिकल्यानंतर त्याचा आंबा होतो. त्याच्यात केमिकल चेंजेस काय काय होतात, तर सगळ्यात पहिल्यांदा तर त्याचा टेस्ट बदलती, त्याच्यानंतर त्याचा वर्ण बदलतो. हे जे इंटरनल चेंजेस होतात, केमिकल चेंजेस होतात, त्याची टेस्ट, आंबट कैरीचा गोड आंबा होतो, ही पाकज क्रिया झाली. ज्या वेळेला आपण पिलूपाक आणि पिठरपाकवाद स्टडी करू त्यावेळेला इन डिटेल हे पण एक्सप्लेन करेन. आता सध्या पाकज क्रिया, चेंजेस ऑकर्ड ॲट ॲटॉमिक लेवल, ॲटॉमिक लेवलवरती जे काही चेंजेस होतात, ज्याच्यामुळे केमिकल प्रॉपर्टीज चेंज होतात एखाद्या पदार्थाच्या, त्याला म्हणायचं पाकज क्रिया. त्याचं क्लिनिकल ऍप्लिकेशन, परमाणुवाद हा डायरेक्टली आयुर्वेदात कुठेही एक्सप्लेन केलेला नाही. त्यांनी इनडायरेक्ट रेफरन्सेस दिले. त्यातला पहिला रेफरन्स चरक शारीरस्थान 4थ्या अध्यायात अवयव उत्पत्तीच्या वेळेला दिलाय. कुठलाही अवयव ज्यावेळेला उत्पन्न होतो त्यावेळेला सिमिलर परमाणू एकत्र येतात. फॉर एक्झाम्पल, इफ देर इज अ रसधातू उत्पत्ती, तर रसधातू परमाणू विल बी कम्स टुगेदर अँड द रसधातू इज फॉर्म्ड. When the sera will be formed, the parmanus which are forming sera, that will comes together to form the sera. Like this, each and every organ is developed. अवयव उत्पत्ती. Next, मासानुमासिक गर्भवृद्धी. In मासानुमासिक गर्भवृद्धी, whatever the पंचमहाभूत संयोग and विभाग occurs, that is also in परमाणु लेवल. जे आकाशम विवर्धयती तेजः एनम पचती, जे तुमचा श्लोक आहे मासानुमासिक गर्भवृद्धीचा, त्याच्यामध्ये जे पंचमहाभूतचे परमाणूंचा संयोग आणि विभाग होतो तेव्हाच मासानुमासिक गर्भवृद्धी होती. थर्ड, इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व. ज्या वेळेला गर्भाशय तयार होतं, गर्भाशयाचे परमाणू एकत्र येतात, त्यावेळेला जर त्या परमाणूंच्या मध्ये काही डिफेक्ट तयार झाला, कुठलाही असेल तो, तर तिथे वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटीचे आपण केसेस पाहू शकतो. गर्भविकृती, एखादा अवयव तयार होताना त्या अवयवांच्या मध्ये, परमाणूंच्या मध्ये जर काही डिफिकल्टी आल्या किंवा ते परमाणू एकत्रच झाले नाहीत किंवा त्या परमाणूंचं खूप जास्त एकत्रीकरण झालं, तर तिथे गर्भविकृती तयार होतात. जेनेटिक डिफॉर्मिटीज विल कम्स अंडर परमाणुवाद. genetic deformities, all the genetic deformities from modern science, it will comes under Parmanu. Thank you.